लहान वयामध्ये अनेकांच्या हातून नको ते घडतं, ज्याला कायद्याच्या भाषेत गुन्हा म्हटलं जातं। मात्र या बाल गुन्हेगारांना म्हणजेच विधी संघर्षग्रस्त बालकांना सुधारण्याची संधी दिली तर ते भविष्यामध्ये फक्त चांगले नागरिकच नाहीत तर समाजासाठी हिरो देखील बनू शकतात। हाच आत्मविश्वास रुजवण्यासाठी पुणे पोलिसांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केलाय, ज्याचं नाव आहे संवाद परिवर्तन यात्रा। या संवाद परिवर्तन यात्रेचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, या यात्रेअंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालकांना कुणाकुणाला भेटता येणार आहे, बघूया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांनी घेतलेला हा आढावा। पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि या वाढत्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग दिसून आलाय। याच अल्पवयीन मुलांना पुन्हा एकदा सुधरून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी गांधीगिरी मार्गाने एक मोहीम हाती घेतलेली आहे, ती म्हणजे संवाद परिवर्तन यात्रा। या बसच्या माध्यमातून या सगळ्या विधी संघर्ष बालकांना पूर्ण शहरभर फिरवलं जाणार आहे। वेगवेगळे जे इतिहास तज्ञ आहेत, मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी यांचं प्रबोधन होणार आहे। सर, कशा पद्धतीने ही सगळी यात्रा असणार आहे, आजपासून सुरू होतीये? आजपासून ही विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी संवाद परिवर्तन यात्रा ही सुरुवात झालेली आहे। तर ही संकल्पना मान्य पोलीस आयुक्त व आदर्श मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेली आहे। आम्ही ह्या विधी संघर्षग्रस्त बालकांना त्यांच्या जीवनात काय परिवर्तन घडवून आणू शकतं आणि ह्याचं व्हिज्युअलायझेशन व्हावं यासाठी आपण त्यांना विविध ठिकाणी पुण्याच्या भेटी देत आहोत। या ठिकाणी शनिवारवाडा असेल किंवा दगडूशेठ हलवाई असेल किंवा प्रसिद्ध उद्योजक पुणा गाडगीळ यांचे जपूर्जा असेल किंवा TVS शोरूमला, ज्या ठिकाणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील। या समाजातले जे रिअल हिरो आहेत त्यांच्यासोबत हे लोक फिरतील आणि त्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनात काय बदल घडवून आणायचं या बाबतीत निश्चित करतील। लहान मुलांना गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण असल्यामुळे ते गुन्हेगारी क्षेत्रात जाऊ शकतात, ते जाऊ नये म्हणून हा प्रकल्प आहे संवाद परिवर्तन यात्रा। मग पुण्यातले जे रिअल हिरो आहेत हे त्यांना समजणं गरजेचे आहेत, नाही तर त्यांना पुण्यातले गुन्हेगार हे हिरो वाटतात। त्याच्यापेक्षा पुण्यात रिअल हिरो कोण आहेत? बाबा गाडगीळ साहेब आहेत, त्याच्यानंतर पांडुरंग मलकोडे आहेत, त्यानंतर विवेक खटावकर, ज्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव आहे, जे नरेंद्र मोदीपर्यंत पोहोचू शकतात एका कलेच्या माध्यमातून। मग ह्या मुलांमध्ये स्किल डेव्हलपमेंटपासून कलेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। काय वाटतं हे सगळं बघून, हे यात्रेबद्दल? खूप छान वाटतंय। असंच म्हणजे घरच्यांचा त्रास पण नाही आता, म्हणजे चांगलं वाटतंय खूप। आता बदलायचंय, आता म्हणजे चूक झाली, हा चूक झाली पण आता ती सुधरवायची अख्खी। आता सुधारायचंय। हा काय करायचं वाटतं तुला? पुढे भविष्यात काय बनायचंय? भविष्यात म्हणजे असंच पोलीसच बनायचंय, तसं बोलाय तर पोलीस व्हायचंय तुला आता? हा। तर आम्हाला एक सुधारायचे चान्स दिला आहे, तर आम्ही नाही का त्या चान्सचा पूर्ण लाभ घेऊ। आम्हाला पण सुधारायचं आहे, तर आम्हाला पोलीस हे आमचे खरंच हिरो आहेत आमच्यासाठी। 100% बदल घडतील। म्हणजे पुणे पोलिसांचा हा अत्यंत उत्तम उपक्रम आहे की जो देशातल्या सर्व पोलिसांनी राबवला पाहिजे। कारण आपल्याकडे पूर्वी सांगितलेलं आहे की सुसंगती सदा घडो। तुम्ही जेवढे चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणार आहात तेवढं तुम्ही कॅच करणार आहात, ते तुमच्या आचरणात येणारे, वाणीत येणारे। की जसं की व्यसनी लोकांबरोबर राहिलात तर तुम्ही व्यसन कराल आणि वारकऱ्यांबरोबर राहिलात तर तुम्ही 100% पंढरीला जाल किंवा आळंदीला जाल। जो वैभवशाली इतिहास आहे आणि हे जे मोठे रिअल हिरोज आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या ज्या काही चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत ते लवकरात लवकर ते विसरून पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर त्यांनी यावं, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडावं आणि त्यांनी देखील मूळ प्रवाहात आयुष्यात यावं, हाच या सगळ्यातून प्रयत्न होताना दिसतोय।